पश्चिम काशी म्हणून ओळखली जाणारी नाशिकमध्ये तपोवन हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे। हॅलो फ्रेंड्स, मी आता तपोवनला आलेली आहे आणि याच ठिकाणी लक्ष्मणजींनी शूर्पणखेचं नाक कापलं होतं। तर येथे खूप संदर्भ दिले आहेत, खूप छान जागा आहे। तुम्ही नाशिकला जर आलात तर नक्की येथे व्हिजिट करा। तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर असा होतो। पंचवटीच्या पुढे तपश्चर्येसाठी असा परिसर आहे, म्हणून त्याला तपोवन नाव पडले आहे। येथे ऋषीमुनींनी हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात ध्यान करत असत। येथे लक्ष्मणजींचं शेषनाग अवतारांचं मंदिर आहे। माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, याच ठिकाणी राम आणि सीता यांची पदचिन्हे आहेत आणि हा संगम म्हणजे गोदावरी आणि कपिला नदीचा संगम आहे। पूर्वीपासून धार्मिक ध्यान असलेल्या तपोवनाला सध्या पिकनिक स्पॉटचे स्वरूप येत आहे। भगवान प्रभू श्रीराम आणि सीता माता आणि लक्ष्मण हे याच तपोवन या भूमीमध्ये राहिले होते आणि याच ठिकाणी आपल्याला गोदावरी नदी आणि कपिला नदीचा संगम पाहायला भेटतो। येथे दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात, त्यामुळे हे लोकप्रिय ठिकाण झालेले आहे। लोकांची येथे तुडुंब गर्दी भरलेली असते। तपोवन हे नाशिक शहरामधलं एक महत्त्वाचं आध्यात्मिक स्थळ आहे आणि खूप फेमस ठिकाण आहे। नंतर आम्ही नाशिकमधलं फेमस असलेलं हॉटेल ग्रेप एम्बसीला आलो आणि येथे आम्हाला द्राक्षाच्या बागेमधले एकदम तिथली फेमस असणारी मिसळ खाऊ शकतो। या वातावरणाचा आनंद घेऊ शकतो। येथे बसायला खूप वेगळी सुविधा केलेली आहे। या हॉटेलमध्ये खूप गर्दी असते। इथला मेन मेनू मिसळ आहे। इथे बसण्याची खूप अशी छान सुविधा केलेली आहे। वरती ग्राहकांना आकर्षक वाटावे असं खूप छान डेकोरेशन केलेलं आहे। इथली मिसळ ही 100 रुपयाची आहे। त्यामध्ये 2 पाव, दही, कांदा, लिंबू मिसळ, तांबडा रस्सा, काळा मनुका दिले जातात। नंतर आम्ही कुरकुरीत भजी घेतले होते। मिसळ खाऊन झाल्यावर येथे एक्स्ट्रा लहान मुलांना खेळायला बसण्यासाठी बॅरेलची अशी गाडी बनवली आहे, जेणेकरून आपण येथे लहानपणीचा आनंद लुटू शकतो। तसेच या हॉटेलच्या बाहेर आईस्क्रीमचे स्टॉल आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठीचे वेगवेगळे गेम्स सुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते पण तिथं खेळू शकता। नंतर रात्री नाशिकमध्ये आम्ही चेतना डायनिंग हॉलला आलो। इथली थाळी ही 180 रुपयाला होती, तर खूप मस्त थाळी होती। या थाळीमध्ये पापड, पराठा, दही वडा, हिरवी चटणी, भज्याची आमटी, भेंडी, भात, चटणी, पनीरची भाजी, दाल, आमटी, सॅलड होतं। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।